सुनबाई कुठे आहेत? न्हाणी घरात आहे. म्हणाली की स्नान आटोपल्यावर देवघरात जाऊन देवाच्या पाया पडून मगच येते. परमेश्वरा, माधवाचा हा दुसरा संसार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाला म्हणायचा. तो नीट होऊ दे रे बाबा, माधवास सुख मिळू दे. हो ग बाई, त्यांचे सगळे सुरळीत होऊ देत. हो अगदी. आता रमा आली ना की विचारतेच तीस की हे बघा, ती आली म्हणजे सगळ्या बायकांनी एकदम गलका करू नका. पोर घाबरली बिबरली असली तर. आली आली. काय झाले? तुम्ही सगळ्या माझ्याकडे बघून का हसताय? अगो काही नाही गो, काल नीज नीट झाली की नाही हे विचारत होतो आम्ही. अगो नाही म्हणजे निजायची जागा नवीन होती ना म्हणून म्हंटले. काय माझी नीज नीटच नाही झाली. का गो? मला तिथे खूप डास चावत होते म्हणून सारखी जाग येत होती. बाळंबाजी मोठ्या मुश्किलीने माधवाचे दुसरे लग्न लावले. गर्भाधानही झाले. आता बघूया, आशा करायला हरकत नाही समाजकारण सोडून संसारात रमेल की काय. भाऊसाहेब, आपला माधव कसा आहे तुम्ही जाणताच. समाजकारण सोडून तो प्रपंचात रमेल असे तुम्हाला वाटते का? अशाच नको. तो समाजकारणही करणार आणि प्रपंचही करणार. दोहोचा मेळ कसा साधायचा हे तो चांगलेच जाणतो. या ना या. या समाजकारणाचे नाव घेतले आणि समाजकारण हजर. नाव घ्यायची खोटी. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार.